मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. पोलिसांकडून आंदोलनाला आणखी एक दिवसाची परवानगी. उद्धव ठाकरेंनी फोनवरून जरांगे यांची चर्चा केली. अंबादास दानवेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. गॅझेटियरसाठी 6 महिन्यांचा कालावधी लागेल. न्यायमूर्ती शिंदे समितीची जरांगे यांच्याशी चर्चा. मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मागे हटणार नाही. मराठवाड्यातील 1,13,000 कुणबी कुठे गेले? मनोज जरांगे यांचा शिंदे समितीला सवाल. मराठे मुंबईत पुन्हा का आले? शिंदेंना विचारा. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. तुमचे 11 आमदार सोडून गेले ते पहा. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर जरांगे यांची टीका. आजचा मेगा ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून रद्द. गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती निर्णय. पुण्याच्या शिक्रापूरमध्ये सातारा शहर पोलिसांवर हल्ला. अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींचा हल्ला. हल्लेखोरांचा सातारा पोलिसांकडून एन्काउंटर. भिवंडीमध्ये खाडी किनाऱ्याजवळ तरुणीचं शिर आढळल्यानं खळबळ. तर मृत तरुणीचं वय अंदाजे 25 ते 28 वर्ष असल्याची माहिती. धुळे शहरासह जिल्ह्याला पावसानं झोडपलं. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात मध्ये साचलं पाणी. रुग्णांसह नातेवाईकांचेही मोठ्या प्रमाणात हाल. मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा प्रवास. बीडच्या वडवणीमधील उपळी ग्रामपंचायतीतील धक्कादायक प्रकार. छत्रपती संभाजीनगरमध्ये जीव धोक्यात घालत कार चालकाची स्टंटबाजी. नदीपात्रावरील धोकादायक पुलावर चालवली गाडी. जम्मूमधील रियासीमध्ये भूस्खलन. रियासीमध्ये ढिगाऱ्याखालून 7 मृतदेह बाहेर काढले. तर रामबनमध्ये ढगफुटीनं 3 जणांचा मृत्यू. 2 जण बेपत्ता. आसारामचं जोधपूर तुरुंगामध्ये आत्मसमर्पण. जानेवारीमध्ये जामीन मिळाला होता. आसारामला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा. 5 दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन. महापालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची सोय.